नागपूर येथे चालू असलेल्या हिवाळी अधिवेशनात कोळी समाजाचे विविध मागण्यासाठी उपोषण व आंदोलन करण्यात आले होते। या आंदोलनाला पोलिसांकडून अत्याचार झाल्याचे उपोषणकर्ते व आंदोलनकर्ते यांनी आरोप केला आहे व सरकारचा व पोलिसांचा जाहीर निषेध केला आहे। आपण जे कर्ज अटक केलं आहे त्याचा जर आपण हिशोब लावला तर हे सगळं कर्ज सरसकट म्हणजे सगळं कर्जाचा जर विचार केला तर 1,20,000 कोटी रुपयाचं कर्ज हे माफ करावं लागेल। 1,20,000 कोटी रुपयाचं कर्ज आणि जो डिस्ट्रेस मध्ये नाहीये म्हणजे तो शेतकरी फार श्रीमंत आहे असं नाहीये, पण तो 11ला भरतोय, 12ला भरतोय, 13ला भरतोय, 14ला भरतोय, 15ला भरतोय, 16ला भरतोय आणि केवळ इतरांना मिळतंय म्हणून याचं करून टाका। शेवटी राज्याच्या फायनान्सेसची देखील एक आपली कॅपॅसिटी आहे आणि उद्या अशा प्रकारचा जर निर्णय घेतलाय तर राज्य चालणार आहे का? हे राज्य चालू शकणार आहे का? राज्य डिफॉल्टमध्ये जाईल। आणि म्हणून सरसकटचा अर्थ काय आहे तर सरसकटचा अर्थ असा आहे की कुठलीही लँड होल्डिंगची अट न ठेवता जे डिस्ट्रेसमध्ये आहेत त्यांना। आता याच्यामध्ये आपण 1.5 लाखापर्यंतचा निकष टाकला। याचं कारण काय आहे? राज्याच्या अर्थव्यवस्थेचा विचार केल्यानंतर तुम्ही जेवढे पैसे उभे करू शकता, जेवढे खर्च करू शकता याचं एक लिमिटेशन आहे आणि मग या लिमिटेशन मध्ये किती तुम्ही स्ट्रेच केलं आणि स्ट्रेच करून एक तुम्ही आकडा ठरवला तर तुमच्याजवळ जर 10 रुपये आहे तर या 10 रुपयामध्ये पहिल्यांदा कोणाला कर्जमाफी दिली पाहिजे? जो सगळ्यात गरीब आहे त्याला दिली पाहिजे, मग त्याच्यापेक्षा थोडा ठीक आहे त्याला दिली पाहिजे, मग त्यापेक्षा थोडा ठीक आहे त्याला दिली पाहिजे, उरले पैसे तर त्यापेक्षा ठीक आहे त्याला दिली पाहिजे। त्या तत्वावर या 44 लाख थकीत लोकांपैकी 1.5 लाखाचा आकडा केल्यानंतर 36 लाख लोक म्हणजे 82% लोक, 82% शेतकरी सरसकट त्यांची कर्जमाफी झालेली आहे, त्यांचा 7/12 पूर्ण कोरा होणार आहे। त्यानंतर 1.5 ते 2 लाखाच्या मध्ये जे आपण ओटीएस म्हटलेला की प्रॅक्टिकल ओटीएस योजना सरकारची नाही, म्हणजे ती बँकांची ओटीएस नाही आहे। बँकांच्या ओटीएस मध्ये हेअर कट असतो, यात हेअर कट नाही, आपण जे पैसे भरतोय ते व्याजासहित भरतोय। त्यामुळे आपण आता जे 1.5 ते 2 लाख आहे याच्यामध्ये किती शेतकरी आहेत? 3 लाख शेतकरी याच्यामध्ये आहेत 1.5 ते 2 लाखामध्ये। म्हणजे कोणाचे 1,60,000 रुपये, कोणाचे 1,70,000 रुपये, कोणाचे 1,75,000 रुपये, म्हणजे त्यांना 10,000 रुपये, 15,000 रुपये, 20,000 रुपये जर भरले तर तोही कर्जमुक्त होणार आहे। त्याच्यानंतर आपण जर 2 ते 2.5 लाखाचा विचार केला तर त्याच्यामध्ये परत 1.5 लाख शेतकरी आहेत, म्हणजे ज्यांना 30,000 रुपये, 40,000 रुपये, 50,000 रुपये, 60,000 रुपये भरल्यानंतर त्यांचाही 7/12 पूर्णपणे कोरा होणार आहे। आणि मग आपण जर वरच्या शेतकऱ्यांचा विचार केला 3.5 ते 4 लाखामध्ये 37,000 शेतकरी आहेत, 4 ते 4.5 लाखामध्ये 26,000 शेतकरी आहेत आणि 4.5 ते 5 लाखामध्ये 35,000 शेतकरी आहेत। त्यामुळे या 44,000 शेतकऱ्यांपैकी अगदी 5 लाखापर्यंतचे शेतकरी यांचा जरी आपण विचार केला त्यांनाही 1.5 लाख रुपये आपण देऊ तरी देखील राज्यातले फक्त 46,000 शेतकरी असे उरतात की ज्यांचं 5 लाखाच्या वर कर्ज आहे आणि ते थकीत आहे। बाकी या 44 लाखापैकी सगळे शेतकरी 46,000 जर सोडले तर याही 46,000 ते लागू आहे, पण कदाचित त्यांना असं वाटेल 1.5 लाखाकरता कशाला करायचे